नमस्कार मंडळी. तर चला आज बिन दोघांतली तुटेनामध्ये कालच्या भागात आपण मल्लिकाने जो प्लॅन आखला होता तो नेमका काय आहे हे आपल्याला लवकरच समजणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटतं की स्वानंदीचं डोकं प्रचंड दुखत असतं. ती डोक्याला बाम लावून घट्ट रुमाल बांधून बसलेली असते आणि स्वतःहूनच डोकं दाबत असतो. तिथे समर येतो आणि स्वानंदीला असं बघून तो हसत असतो. तो हसायला लागतो तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे हसता का, इथे डोकं फुटायची वेळ आली आहे. तेव्हा समोर बोलतो की अहो ठीक आहे ना, डोकं दुखतंय तर पण डोकं दुखतंय म्हणजे मग मग म्हणत तो तिला चिमटा काढतो की डोकं दुखते म्हणजे तुम्हाला डोकं आहे वाटतं, असं याचं लक्षण आहे. तेव्हा स्वानंदी बोलतो की राजवाडे. तेव्हा समर बोलतो की हो कळलं, पांचट जोक होता. तेव्हा समर बोलतो की अहो मग डोकं दुखतंय तर जरा टेन्शन फ्री राहत जा ना. ही सततची चिडचिड कमी केली, जगाचा सगळा स्ट्रेस डोक्यावर घेणं बंद केलं तर डोकं दुखण्याची वेळच येणार नाही ना. समरचा ऐकून तेव्हा समर स्वानंदीला प्रेमाने बोलतो की बरं आता काहीही करू नका, मी तुमचं डोकं दाबून देणार आहे बस. स्वानंदी नकार देते. तेव्हा समर बोलतो की गप्प बसा, मी डोकं दाबणार आहे. समर राजवाडे तुमचं डोकं चेपून देणार आहे, बघाच तुम्ही माझ्या हाताची कमाल. समर तिचं डोकं चेपायला घेतो. चेपताना तो डोक्यालाच सुनावतो, ए ए मेंदू डोक्यामधला, जास्त का रे त्रास देतो तू स्वानंदी मॅडमला, स्वानंदी माझ्या बायकोला. स्वानंदी मॅडम माझी बायको आहेत, त्यांना जास्त त्रास देऊ नको नाहीतर मी तुझी भुर्जी भुर्जी करून खाऊन घेईल हं. यावर स्वानंदी हसून बोलते की बस बस राजवाडे, माझ्या मेंदूने गिवअप केलं आहे, आता बस झालं. समर तिला झोपायला लावतो, प्रेमाने तिच्या अंगावर पांघरून घालतो आणि स्वानंदीलाही खूप बरं वाटतं. तेव्हा स्वानंदी बोलते की किती करता तो राजवाडे तुम्ही माझ्यासाठी. तेव्हा ती स्वानंदी बोलते की राजवाडे आय लव्ह यू. समरही तिच्याकडून प्रेमाने आय लव्ह यू टू बोलतो. तेव्हा इकडे दुसरीकडे मंदाकिनी नेहमीप्रमाणे चिडचिड करत असते. तिचं रडगाणं सुरूच असतं. ती स्वतःशीच पुटपुटत असते की सगळी कामं मलाच करावी लागतात, या घरात ना मला शून्याचीही किंमत नाही. बाहेर जाऊन बघा, तिथे शून्याला तरी किंमत आहे पण मला तीही नाही. तेवढ्यात तिला मल्लिकाचा फोन येतो. तेव्हा ती तिच्या धुंदीतच असते. तेव्हा ती बोलते की सॉरी सॉरी विहीनबाई, तुमचा फोनही मला लक्षातच नाही आला. तेव्हा मल्लिका बोलते की अहो ठीक आहे हो विहीनबाई, काय ना तुम्ही ट्रेसमध्ये आहात ते मला कळणारच. तेव्हा ती मल्लिकाजवळ गाराणं मांडते. काय करणार, रोज तसं रडगाणं माझं. तुमच्या मुलीच्या आधी या घरात कुणीही इकडची काळजी तिकडे करत नव्हती आणि तुमची मुलगी तेच करते. सॉरी पण तुमची मुलगी आहे, पण काय करतात. तेव्हा मल्लिका बोलते की अहो ठीक आहे, मला माहिती आहे माझी मुलगी कशी आहे. ती ती इथे प्रिन्सेससारखी राहिली आहे ना, त्यामुळे तिला कामांची सवय नाही आहे. यावर मंदाकिनी लगेच बोलते की आमची सुशला पण आम्ही कुठे लाडातच वाढवलं आहे ना, तिलाही कामं करायची सवय नव्हती. पण बघा बरं घरात काही तक्रारीची संधी देते का ती. किती छान घर सांभाळले तिने तिकडचं तुमचं. मंदाकिनीचं हे बोलणं ऐकून मल्लिका आणि अंशूला इकडे आतल्यात हसू येतं. पण मल्लिका आपला प्लॅन पुढे सरकवत मंदाकिनीला म्हणते, तुम्ही या घरासाठी इतकं करतात ना की असं वाटतं तुम्हाला एखाद्या सोन्याचा दागिनाच गिफ्ट द्यावा. किती छान तुम्ही तुमच्या मुलीला सवय लावली हो. मंदाकिनी लगेच हावऱ्यासारखी बोलते की द्या ना मग, आता तुम्ही एवढं श्रीमंत आहात, तुम्हाला कोणी अडवलं आहे. ते नेमकी हीच संधी मल्लिका साधते. तिच्या डोक्यात विष घालायला सुरुवात करते. मल्लिका बोलते अहो आता तर काय, सगळं घर तुमच्या मुलीच्या ताब्यात आहे, तिजोरीच्या चाव्या तुमच्या मुलीच्या ताब्यात आहे. तुम्ही तिला कधीही हक्काने एखादा दागिना मागू शकता, ती तुम्हाला देऊच शकते. मल्लिकाला नेमकं हेच मंदाकिनीच्या डोक्यात भरवून द्यायचं असतं. इकडे दुसरीकडे सूज तिच्या खोलीत प्रचंड चिडचिड करत असते. ती रागाने म्हणत असते, ही ताई नेहमी माझं पान उतारा करते, नेहमी मलाच बोलते. तेवढ्यात ती बोलते की आता या ताईची कंप्लेंट ना कोणाला करून, मी मम्मालाच तिची कंप्लेंट करते. आणि तेवढ्यात तिथे मंदाकिनीचा लगेच सुशला फोन येतो. तेव्हा सुश वैतागून मम्माला सांगते. तेव्हा सुश बोलते की काय राजवाडे मॅडम कशा आहात, सगळं व्यवस्थित ना. तेव्हा सूज वैतागून मम्माला सांगते, मग बघ नाही ताई, अगं ती माझा प्रत्येक दिवस स्पॉईल करते. सूज तिच्या मम्माला सांगत असते की मम्मा बघितलं ना, ती माझं ऐकतच नाही, ती सारखी माझ्यावर चिडचिड करत असते, तू तिला बोल पहिले. तेव्हा मंदाकिनी तिला समजावत बोलते की अगं सूज, तुझी ताई आणि तुझे बाबा आहेत ना, या दोघांनाही अख्ख्या जगाला ज्ञान द्यायची सवय पडली गं. तुझे बाबा तरी कुठे कमी आहेत, तेही बघितलं ना सतत चिडचिड करत असतात माझ्या मागे. पण मी ऐकते का, मी त्यांचं बोलणं सरळ कानामागे घालत असते. तू पण तसंच करत जा. हे बघ, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तू कशाला उगाच तिचं लोड घेतेस. आणि सगळ्यात मोठं कोण असतं गं, जाऊ थोडी नसते. तुझी सासू मोठी आहे,
ती फक्त तिचं ऐकत जा. तुला माहिती आहे का, तुझ्या सासूबाई तुझं भरभरून कौतुक करत असतात. आत्ताही त्यांचा फोन आला होता, खूप कौतुक करत होते. तेव्हा सुश लगेच भारावून जाते आणि बोलते की खरंच मम्मा, सासूबाई खरंच माझं कौतुक करत होत्या. यावर मंदाकिनी बोलते, हळूच बोलते आणि पत्ता टाकते की बघ ना, आता मी तुला एवढी चांगली बातमी दिली, मग सांग बरं मला काय देणार आहेस तू. त्यावर सूज थोडी विचार करून बोलते की काय देऊ मी तुला, मी काय देऊ तुला. तेव्हा मंदाकिनी सूजला डोळे मोठे करून बोलते, अगं या एवढ्या मोठ्या घराची सून आहेस तू, घराचे सगळे अधिकार तू स्वतःच्या हातात घेतलेस ना, मग तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहेत. तू तुझ्या मम्माला हक्काने एक छोटासा दागिनासुद्धा नाही देऊ शकत. मम्माचे हे शब्द ऐकून सूजच्या डोक्यात गर्व चढतो. ती बोलते, हो मम्मा, आता घरातले सगळे अधिकार माझ्याकडे आहेत. मी तुला नक्की दागिना देऊ शकते आणि त्यासाठी मला कोणाला विचारायची गरज नाही. कोणाला काय माहिती पडणार आहे. माझ्याकडे आता पॉवर आली आहे ना, मी आता कोणाचं ऐकणार नाही. सूजचा होकार मिळताच मंदाकिनी लगेच आपलं रडगाणं सुरू करते. मी आयुष्यभर या घरासाठी राब राब राबले गं, पण मला काय मिळालं. तुझे बाबा तर पैसे आले की सगळे दान करून मोकळे होतील. मला साधी फुटी कवडी किंवा पोटात एक दागिनासुद्धा देणार नाहीत. पण पण मग हौसमौज वाटतच असेल ना गं. मी एवढ्या वर्ष सोनाराच्या दुकानात येत जा करत राहिली, पण काय फक्त दागिने बघायला, घ्यायला नाही. तेव्हा मम्माला रडताना बघून सूज बोलते की नाही, माझ्यामुळे माझी मम्मा का रडेल. मी तुला एक मोठा बिग दागिना देते. तिच्या तोंडून ऐकताच मंदाकिनीचे डोळे चमकतात. ती आश्चर्याने विचारते, काय 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 बोललीस. तेव्हा सूज बोलते एकदम रुबाबात, हो तू ये, उद्या ये तू, मी कोणाचंच ऐकणार नाही आहे. आणि तू उद्या ये, मी तुला मस्त एक बिग दागिना देते म्हणून. इकडे मल्लिका आजीच्या खोलीत येते. तिला आजीच्या मनात सूश आणि स्वानंदीबद्दल विष घालवायचं असतं. मल्लिका आजीजवळ जात आणि गोड आवाजात बोलते, आई काय करतायत, पाय दुखतायत का, मी चेपून देऊ का. आजी तिला थांबवते आणि बोलते की राहू दे गं मल्लिका, बस तू. पण मल्लिका तिथेच थांबत नाही. आजीच्या हातात काशाची वाटी पाहून मुद्दाम विषय काढते. बापरे आई, काशाची वाटी, या काशाच्या वाटीला आपल्या परंपरेत किती महत्त्व आहे ना, पण आजकालच्या नवीन पिढीला याचं काय महत्त्व उरलेलंच नाही आहे. मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक्स मसाजच घेतील, पण या छोट्याशा काशाच्या वाटीची किंमत त्यांना कळणार नाही. म्हणूनच मग घरातल्या अशा मौल्यवान आणि जुन्या वस्तू त्यांना नको नको अशा वाटतात. तेव्हा मल्लिका इथे सूशने मगाशी भंगारात द्यायला काढलेल्या भांड्यांवरून आजीला सांगत असते की पुढे बोलते की आजी पुढे ती अत्यंत सहानुभूती दाखवत बोलते की आई, सून आज सूश जे वागली ना, ते खरोखरच खूप चुकीचं होतं. तिच्या वतीने मी खरंच तुमची माफी मागते. तेव्हा आजी बोलते की राहू दे गं, लहान आहे ती अजून. यावर मल्लिका बोलते, लहान आहे म्हणून काय झालं आहे, पण तिची वागणूक तर चुकीचीच होती ना. आजी त्यावर शांतपणे विचारते, मग ती सून कोणाची आहे. मल्लिका तोंड वळवून म्हणते, हो सून माझीच आहे, पण ती स्वानंदीची लहान बहीण आहे ना. मल्लिका आपला मूळ प्लॅन बाहेर काढत म्हणते, मला तर कधी कधी असं वाटतं ना की तिच्याकडे घराचे अधिकार देऊन आपण खूप मोठी चूक केली. यावर आजीच गंभीर होत बोलते, हो ती जर अशीच चुकीची वागत राहिली ना, तर तिचे अधिकार हे जास्त तिच्याकडे फार काळ टिकणार नाहीत गं मल्लिका. अधिकार स्वतःकडे घ्यायचे असल्यामुळे मल्लिका डायरेक्ट न बोलता इनडायरेक्टली म्हणते, आई घराचे अधिकार अशा व्यक्तीकडे असायला हवेत ना, जी अनुभवी आहे, जी खूप वर्षापासून या घराला ओळखते आणि या घरात वर्षानुवर्ष राहते. मल्लिकाला वाटतं की आजी तिचंच नाव घेईल, पण आजी लगेच बोलते, हो अगदी बरोबर बोललीस. आपण मग स्वानंदी तशीच आहे गं अगदी. आजी स्वतःचं नाव घेत मल्लिकाला बोलते की पण तसं नाही हो, अजून कोणीतरी अनुभवी. तेव्हा तेव्हा आजी बोलते की पिंट्याची आई आज असती ना, तर तिने हे घर खूप छान सांभाळलं असतं आणि दोन्ही सुरांना व्यवस्थित हाताखाली समजवलंही असतं, घडवलंही असतं. पण आता ती वेळ नाही आहे. सगळं पिंट्याच्या आईने सगळं साम्राज्य उभं केलं, अतोनात मेहनती केल्या, मेहनती केल्या, पण त्या आता नाही आहेत ना. त्यानंतर पिंट्याने ही रात्र जागून त्याने एवढं साम्राज्य उभं केलं. मग आता घरातले अधिकार त्याच्या बायकोलाच मिळणार ना, द्यायला हवे ना. आजीच्या या उत्तराने मल्लिकाचा चेहराच पडतो. सूश आरशासमोर उभं राहून राजवाड्यांचा एक अत्यंत मौल्यवान पारंपरिक दागिना अंगावर अशी लावून बघत असते. तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि टोमणा मारत बोलते, बापरे सूश, राजवाड्यांच्या घरातला पारंपरिक दागिना, आज काय आमची सूश मॉडेलिंग करायला निघाली वाटतं. सूश म्हणते, नाही हो मम्मा, नाही हो मॉम इन लॉ. मल्लिका तिला जाणीव करून देते की हा दागिना माहिती आहे का तुला, राजवाड्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा पारंपरिक दागिना आहे. सूज लगेच मल्लिकाला विचारते, मॉम इन लॉ तुम्हाला एक विचारू का, हा दागिना मी माझ्या मम्माला गिफ्ट देऊ शकते
असते का? तेव्हा मल्लिका खोटं आश्चर्य दाखवत बोलते, अगं राजवाड्यांचं गिफ्ट राजवाड्यांचा पारंपरिक दागिना आहे. तेव्हा सुश बोलते की काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा मल्लिका तिच्या मल्लिका बोलते की नाही गं, आता तू तर या घरची मालकीण आहेस म्हणालीस ना, मग काय तुला हवं ते तू करू शकते. तेव्हा तेव्हा सुश बोलते की माझ्या मम्माने पण माझ्यासाठी खूप केलं आहे हो, तिने माझ्या लग्नाला सपोर्ट केला आहे, म्हणूनच तर मी या घरची सून झाले, मला सगळे अधिकार मिळाले आणि म्हणूनच तर मी या घरची मालकीण झाली ना. तेव्हा मल्लिका मनात बोलत असते की हो ना, मला पण खूप चांगली सून मिळाली असं. तेवढ्यात तिथे मंदाकिनी येते. तेव्हा तिला बघून मल्लिका फुटफुटते की आली. तेव्हा मंदाकिनी सुशला जवळ घेते आणि बोलते की सुश माझी लेक, बाळा तुझी खूप आठवण येत होती गं, म्हणून तुला भेटायला आले. तेव्हा सुश लगेच सुकावते आणि दागिना पुढे करत म्हणते की मम्मा आहे बघ तुझ्यासाठी गिफ्ट. तेव्हा मंदाकिनी बोलते की सोन्याचा दागिना, बाप रे, मला वाटलं होतं तू छोटं मोठं काहीतरी देशील, पण तू चक्क एवढा मोठा दागिना मला गिफ्ट देतेस. इकडे स्वानंदी खोलीमध्ये आपल्या कपड्यांच्या घड्या घालत असते. तेवढ्यात समर तिथे येतो आणि चेहऱ्यावर हसून आणत विचारतो, काय स्वानंदी मॅडम कशा आहे, डोकं दुखायचं थांबलं ना? स्वानंदी हसून बोलते, हो अगदी मस्त, आता तुम्ही आत्ता एवढा छान मसाज करून दिल्यावर डोक्याची काय बिशात आहे का, तो पुन्हा दुखेल. बिचारा मेंदू शांत झोपला होता. समर लगेच हसत म्हणतो की हो ना, मी दमच भरला होता तुमच्या मेंदूला, की जर पुन्हा माझ्या स्वानंदी मॅडमला त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे. मग काय, घाबरून शांत झोपून गेला तो. स्वानंदी कपड्यांचे घरी घालत विचारमग्न होते आणि म्हणते, हो तो तर शांत झोपला, पण आता माझ्या डोक्याचं तर तेच विचार चक्रावून टाकताय. सुशचं बघितलं ना, आज आज कसं वागली ती. आता मला रोज ऑफिसला जाताना हेच टेन्शन राहील की पोरगी मागे घरात काय नवीन राडा करून ठेवेल की काय माहिती. मला वाटतंय आता मी तिला सरळ शपथ घालावी आणि नीट वागायला सांगावं. तेव्हा समर बोलतो की शपथ, अहो शपथ घालून काय होणार आहे? स्वानंदी ठामपणे बोलते की शपथ घातली तर ती निदान भीतीपोटी काही करणार तरी नाही. तेव्हा समर बोलतो की स्वानंदीला समजावतो की स्वानंदी मॅडम, सकाळी ऑफिसला निघताना पर्स घेतली का, टिफिन घेतला का, हे तसंच रोज सकाळी तुम्ही सुशला शपथ घातली का हे पण आठवण करून द्यायची का? स्वानंदी मॅडम, एखाद्याच्या मागे किती पळायचं? स्वानंदी त्याच्याकडे पाहतच राहते. समोर पुढे बोलतो की बोलता सहज बोलून जातो, स्वानंदी मॅडम हे बघा, ज्या चुका मी केल्या आहेत ना आयुष्यात, त्यात चुका तुम्ही करू नका बस. तेव्हा समरच्या तोंडचे हे शब्द ऐकून स्वानंदी थोडी थबकते. ती अत्यंत गंभीर होऊन त्याला विचारते, म्हणजे कुठल्या? तेव्हा समर शांत होतो आणि इथेच आजचा एपिसोड तो संपतो. तर मित्रांनो, समरला भूतकाळातल्या कोणत्या गोष्टीची खंत सतावत असेल, तो स्वानंदीपासून काय लपवतोय, आणि इकडे सुशने मम्माला दिलेल्या राजवाड्यांचा तो पारंपरिक दागिना घरात नवीन काय वादळ आणणार? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच विण दोघांतीलही तुटेना या मालिकेचे असेच डेली एपिसोड रिव्ह्यूज सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.